चांदणी चौकातील वाहतूक म्हणजे मृत्यूचा सापळा असल्याचं आज पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। चांदणी चौकातून कोथरूडकडे जाणारा उताराचा रस्ता 22 वर्षे पूजासाठी जीवघेणा ठरलाय। सकाळी 9च्या दरम्यान पूजा आणि शीतल या दोघी याच रस्त्याने चालत येत होत्या। इथून अवघ्या काही मीटरवर त्यांचं ऑफिस आहे, मात्र आज त्या ऑफिसला पोहोचू शकल्या नाहीत। चांदणी चौकातून खाली येत असलेल्या भरधाव डंपरनं त्यांना धडक दिली। त्यात पूजाचा जागीच मृत्यू झाला, तर शीतलवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। डंपर होता आणि त्याने ब्रेक जर लागत नसेल तर त्यांनी तिथं पोझिशनमध्ये गाडी थांबवली। कुठे पण गाडी क्रॉस झाली नाही किंवा कुठे पण थांबायला वगैरे गाडी लागलेली नाही। पोझिशनमध्येच थांबवली गाडी आणि उतरला तो खाली आणि मागे येत होता, तेव्हाच लोकांनी पकडलं। मागून तिथूनच उडवत आणला। फर्स्ट मी होते आणि माझ्यानंतर त्या दोघी होत्या। त्या दोघी हात पकडून येत होत्या, त्यांना ढकललं, त्या पडल्या। त्या उठायच्या अगोदर त्यांच्या अंगावरनं आणखी गाडी घेऊन गेली त्यांनी। डंपर चालकाचं वाहनावरून नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघात इतका भयानक होता की रस्त्यावर उभ्या असलेल्या इतर वाहनांनाही डंपरनं उडवलं। अपघातास कारणीभूत ठरलेला डंपर तसंच डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या परिसरातील रस्त्याच्या समस्येकडेही पोलिसांनी या निमित्तानं लक्ष वेधलंय। 2 कंपनीमध्ये काम करणारे मुली आणि एक 10 वर्षाची मुलगी असे पायी चालत असताना चांदणी चौकात जे हे स्लोप आहे, ह्या स्लोपवर एक डंपर मागून आला आणि त्यांना धडक दिल्यामुळे एक महिलेची जागीच मृत्यू झालेली आहे आणि दुसरी एक महिला आणि ती मुलगी हे दोघे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। डंपर चालक जो होता त्याला ताब्यात घेतलेली आहे आणि गाडी डिटेन केलेली आहे आणि पुढील तपास कोथरूड पोलीस स्टेशन करत आहे। पुण्यातील एका डॉक्टर महिलेचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एक अपघात झालाय। वाहनांची वाढलेली संख्या, बेशिस्त वाहतूक, त्याचप्रमाणे अरुंद रस्ते अशी अनेक कारणं या अपघातांमागे आहेत। तरी देखील वाहतूक व्यवस्थापन तसंच नियोजन नावाची एक गोष्ट असते। सर्व प्रकारची वाहनं तसंच पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन रस्ते बनवणं आवश्यक आहे। ते होत नाही, म्हणूनच लोकांचे जीव जातात, ही वस्तुस्थिती आहे। देखतं म्हणजे रस्ता अरुंद आहे, मोठी वाहनं येत आहेत, वाहतुकीला शिस्त नाही आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर पादचारी असतील तर त्यांनी चालायचं कसं, हा देखील प्रश्न निर्माण होतो। फुटपाथ आहे, मात्र तो नावालाच आहे। फुटपाथवरनं मोठी वाहनं जात आहेत, त्यामुळे सगळ्यांचाच जीव या ठिकाणी धोक्यात आहेत। मग दुचाकी स्वार असू द्यात किंवा पादचारी, अनेक अपघात या ठिकाणी यापूर्वी झालेले आहेत। खरं तर यंत्रणेनं या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, मात्र कुणाला काहीच पडलेलं दिसत नाही आहे आणि म्हणूनच असे निष्पापांचे नाहक बळी जातात। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।